जय महाकाली. माझ्या हातात असलेलं हे तांब्याचं भांड, ह्याला दाक्षिणात्य भागामध्ये कबालम किंवा नंदी कलश म्हणतात. महाकालीच्या पूजेमध्ये या कबालमला विशेष स्थान दिलं गेलं आहे. जिथे जिथे महाकालीचं मंदिर आहे, ज्या घरामध्ये महाकालीची पूजा अर्चना केली जाते, त्या घरांमध्ये आपल्याला हे तांब्याचं भांड पाहायला मिळतं, म्हणजेच कबालम आपल्याला पाहायला मिळतं. ह्या कबालम मध्ये ठेवलेलं पाणी साक्षात गंगाजल होतं किंवा याच्यामध्ये धूप अगरबत्ती पेटवल्याने ती चिताभस्म होते असं मानलं जातं. दाक्षिणात्य भागामध्ये या कबालम मध्ये ठेवलेला नैवेद्य देवाला अर्पण केला जातो. तो साक्षात जगदंबेपर्यंत किंवा त्या मूळ देवतापर्यंत पोहोचला जातो. ह्या कबालमला तांत्रिक क्रियेमध्ये सुद्धा विशेष स्थान दिलं गेलं आहे. जिथे जिथे जगदंबा आहे, जिथे आदिशक्तीला पूजलं जातं, साधना करताना मंत्र जप करताना सुद्धा ह्या कबालमला विशेष स्थान आहे. याची जर रचना तुम्ही पाहिली तर इथे तुम्हाला नंदी आणि शंकराची पिंड सुद्धा दिसेल. तसेच खाली पंचमहाभूते आणि त्यांची शस्त्र सुद्धा पाहायला मिळतील. दाक्षिणात्यांनी या कबालमची रचना फार वेगळ्या महत्वाच्या कारणांनी केली आहे. हे कबालम आपल्या देवघरात असल्याने किंवा मंदिरात असल्याने मंदिराचं पावित्र्य, देवघराचं पावित्र्य राखलं जातं. एवढंच. जय महाकाली.